महिला दिन आलाय उंबरठ्यापर्यंत. किती छान सोहळा बाईचा. सुंदर विचार, शब्दांची श्रीमंती, सुंदरता दिसेल उद्याच्या शुभेच्छांमध्ये. उत्सवच नाही का? मन अगदी भरून येतं. आपण खरंच याचा एक भाग आहोत याचं आश्चर्यही वाटतं. आवश्यकता आहे का इतकं कोड कौतुक सोपस्कार करण्याची, करून घेण्याची? साधं सरळ समान ठेवावं, एकमेकाच्या विचारांचा आदर करावा प्रत्येकानं. इतकं सोपं आहे ते, तिथे तो असो किंवा ती. कधी इतक्या परमोच्च कौतुकाची भीतीही वाटते. हवेत जाणं म्हणजे काय ते कळतं ह्या दिवशी. कोणीतरी खाली जमिनीशी राहून फुंकर मारतय आपल्याला मुक्त विहरण्यासाठी. हेच विसरलं जातं. नंतर कुठल्याही पाशात अडकणं बंधन वाटायला लागतं. माझं मी पण मला अजून दूर करून जातं माझ्या माणसांपासून. तिथेच गोंधळ उडतो, गफलत होते. पुन्हा तीच असमानता समोर येते. भरलेल्या फुग्यासारखं हवेत गेलं तरी खूप हळवं अलवार असतं ते जगणं. कधीही फुटण्याची शक्यता, नंतर फक्त वाऱ्यावर भरकटणं. ना जमिनीशी नातं, ना आकाशाशी बंध. त्रिशंकू अवस्था जणू. म्हणूनच उंचावर गेलं तरीही जमिनीकडे बघावं एकदा, तर कळतं की फुंकर मारणारा तो किंवा ती आपलीच माणसं असतात. एकमेकांशिवाय अपूर्ण असतं जीवन. मग ते नातं कोणतंही असेना. माझ्या पुरतं तरी मला न तुटणाऱ्या साखळीसारखं नातं अपेक्षित असतं. या साखळीतली मी एक कडी असावी, अनेक नात्यांना जोडणारी, भक्कमपणे आव्हानं झेलणारी. स्वतंत्र व्हायचंय मला, पण कोणापासून ते समजायला वेळ व्यर्थ वाया जातोय. एकमेकांबद्दलचा द्वेष वाढीस लागतोय. मुक्तपणे वावरताना मी विभक्त नको व्हायला माझ्या माणसांपासून. शेवटी एवढंच म्हणेल, महिला दिन साजरा करताना कोणताही पुरुष दिन नको व्हायला. बस इतकंच.